नमस्कार, मी सचिन। आज आपण एक असा थरारक आणि अविश्वसनीय अनुभव सोशल मीडियावरती व्हायरल झालेला पाहणार आहोत। एका अशा घटनेचा आपण साक्षीदार बनणार आहोत जिथे माणूस वाचलाय, पण ज्याचं विष माणसाला संपवायला पुरेसं होतं तो सापच मृत्युमुखी पडलाय। होय मित्रांनो, ही घटना आहे मध्य प्रदेशाच्या बालाघोट जिल्ह्यातील कुळसोडी गावातील, जेथे राहतो 25 वर्षाचा तरुण सचिन नागपुरे। पेशानं कार मेकॅनिक असणारा हा सचिन त्या दिवशी सकाळी आपल्या शेतामध्ये गेला होता। सगळं काही नेहमीसारखं होतं, पण फक्त काही सेकंदात सगळं आयुष्यभर लक्षात राहील असं काहीतरी घडणार होतं। शेतात फेरफटका मारताना सचिनचा पाय चुकून त्या सापावर पडला आणि क्षणात साप भितरला आणि तो सचिनच्या पायाला जोरात चावला। गावकऱ्यांच्या म्हणण्यानुसार हा साप होता डोंगरबेलिया, शास्त्रीय नावाने रसेल्स वायपर। भारतातील सर्वात विषारी सापापैकी हा एक साप। सचिन त्यावेळी घाबरला, त्याच्या अंगात थरथर सुरू झाला होता। त्याला माहिती होतं हा साप म्हणजे मृत्यूचं आमंत्रणच आहे। पण खरी धक्का देणारी गोष्ट मित्रांनो पुढे घडली। सचिन जमिनीवर बसलेला जीवाच्या भीतीने थरथरत कापत बसला होता आणि त्याचं लक्ष गेलं त्या सापाकडं, जो त्याला चावून फक्त 5 मिनिटात तडपडत मेला। हो, सचिन वाचला आणि साप मेला। घरच्यांनी सचिनला तात्काळ रुग्णालयात नेलं, पण त्यांनी त्या सापाचं शव देखील सोबत नेलं। डॉक्टरांनी तपासणी केली आणि सांगितलं सचिन आता पूर्णपणे सुरक्षित आहे। सगळ्यांना धक्का बसला, एवढा मोठा विषारी साप आणि माणूस वाचला तरी कसा? डॉक्टर, सर्पमित्र सगळे हैराण झाले होते। पण या घटनेचं खरं कारण काय होतं? सचिनचं एक वेगळंच विधान समोर आलेलं आहे। त्याच्या मते तो वर्षानुवर्ष काहीतरी विशिष्ट औषधी झाडांच्या फांद्यांनी दात घासायचा, जसं की पिसुंदी, चिडचिडिया, पुलसा, जांभळ, आंबा, तौर, कडुनिंब, आणि त्यामुळेच त्याच्या शरीरात सापासाठी विषारी असा एखादा घटक तयार झाला असावा, ज्यामुळे साप मेल्याची शक्यता आहे। हा दावा जरी रोमांचक आणि आकर्षक जरी वाटत असला तरी तज्ज्ञ मात्र असहमत आहेत। त्यांच्या मते औषधी झाडांच्या वापरामुळे रक्तात सापासाठी विष निर्माण होणं वैज्ञानिकदृष्ट्या शक्य नाही। सापाचं विष फक्त रक्तात मिसळल्यावरच घातक ठरतं। मग प्रश्न असा आहे, हा साप मेला तरी कसा? वन विभागाच्या रेंजरने याबाबत एक अत्यंत थरारक शक्यता मांडलेली आहे। सापानं सचिनला चावल्यानंतर सापानं लगेच डोके मागे वळवलं आणि ते करताना त्याच्या तोंडातली विषाची पिशवी फुटली असावी। अशा स्थितीत सापाचं विष त्याच्या रक्तात मिसळ जाण्याची शक्यता आहे, त्यामुळेच त्या सापाचा मृत्यू होण्याची शक्यता आहे। सर्पमित्राने आणखी एक शक्यता मांडली आहे मित्रांनो, सापाने याआधी देखील एखाद्या विषबाधित प्राण्याची शिकार केली असावी, जसं की उंदीर, आणि त्यातून त्याच्या शरीरात जीवाणू घुसले असावेत, जसं की साल्मोनेला, इकोलाई, ज्यामुळे त्याच्या शरीरात अन्न विषबाधा झाली असावी आणि दंशानंतर लगेचच तो मरण पावला असावा। हा सगळा प्रकार आजही संशोधनाचा विषय। सचिनचं नशीब बलवत्तर होतं, पण अशी दुर्मिळ घटना भारतात कधीच घडली नव्हती। तुम्हाला काय वाटतं? सचिन हा फक्त नशिबामुळेच वाचला की त्याच्या वनस्पतीचा काही त्याच्याशी संबंध आहे? आणि सापाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला असावा? तुमच्या प्रतिक्रिया नक्कीच कमेंट्स बॉक्समध्ये कळवा आणि आपल्या SS मराठी न्यूज या चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका। धन्यवाद।